हॅलो फ्रेंड्स, तुमचं लाईफ विथ भाग्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग मी तुम्हाला आज कोणती झाडे लावली आहे ते दाखवेल आणि ही जी धूळ जी साचली आहे तीसुद्धा मी आज स्वच्छ करून घेणार आहे. विंडो नेहमी ओपन असल्याने इथे धूळ जास्त येते, म्हणून आम्ही इथे पातळ हलका असा नेटचा पडदा लावला आहे, म्हणजे उजेडही येतो आणि हवासुद्धा येते. सध्याच्या कडक उन्हामुळे माती लवकर सुकून जाते, पानंही सुकत आहेत. तुम्ही बघू शकता सगळी माती ही कोरडी झाली आहे आणि म्हणूनच मी ही झाडं पुन्हा कशी नवीन तजेलदार होतील यावर आज मी काम करणार आहे. अशा प्रकारे माझ्या कामाला सुरुवात झाली आहे. फायनल रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला फर्स्ट लुक आणि लास्ट लुकसुद्धा समजेल. झाडाची कुंडी विंडोतून बाहेर ठेवणं आणि कटिंगसाठी ती पुन्हा विंडोतून आत घेणं हे टफचं काम आहे आणि त्यासाठी मी माझ्या बेटर हाफनाच बोलवते. तुम्ही बघू शकता त्यांनी हे काम सहजपणे केलं. सेफर साईड आम्ही या सगळ्या कुंड्या दोऱ्याने सुद्धा बांधून ठेवल्या आहेत, कारण लहान मूल आहे तिच्या धक्क्याने ते खालीसुद्धा पडू शकतात. ही फळी जरा मोठी आहे, सध्या तरी त्यावर 4 कुंड्या आहेत. कधी कधी इथे कावळे येतात आणि ही सगळी घाण होऊन जाते, तर आता मी हे सगळं साफ करून स्वच्छ करून घेते. हे माझं आवडतं झाड. तुम्ही बघू शकता या एका फांदीला 3-4, कधी कधी त्या दुसऱ्या फांदीला 4-5 अशा कळ्या आहेत. हे झाड मी नर्सरीमधून आणलं होतं, पण खूप छान ग्रो होतं आहे. अशी वरवर कटिंग केली तर झाड अजून ग्रो होतं. ही फांदी मी कट करून लावली आहे. आता ही कट केलेली फांदी मी पुन्हा त्या कुंडीमध्ये लावणार आहे आणि ती जरा क्रॉस कट करणार आहे आणि त्याला अशी 2 तोंड करणार आहे. तुम्ही बघू शकता, मी जरा व्हिडिओही सुद्धा झूम करते म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. बघू शकता तुम्ही, त्याला असे 2 तोंड लावलेत म्हणजे मुळं चांगली येतील. कट केलेली फांदी लावण्या अगोदर जरा मी माती ओली करून घेतली आहे आणि थोडा होल करत आहे. आतपर्यंत होल करायचं म्हणजे आपलं जे फांदी आहे ती आत एकदम जाईल आणि ती घट्ट बसून राहील. या 2 फांद्या मस्त मोठ्या झाल्या आहेत आणि त्याला सुंदर अशा कळ्यासुद्धा आहेत. त्याला आधार देण्यासाठी मी एक पातळ धाग्याने त्यांना बांधत आहे. 3-4 दिवसातच त्या खुलतील आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच शेअर करेन. हे माझं दुसरं प्लांट कोरफड. तुम्ही बघू शकता माझी कोरफड मस्त टवटवीत दिसते. ही मी नर्सरीमधून आणली होती, तेव्हा ती एकदमच छोटी होती आणि आता तुम्ही बघू शकता त्याची ग्रोथ खूप वाढली आहे. अगोदरसुद्धा मी ही कोरफड आणली होती, पण ती गळून जायची, कारण त्याचं मला काही कळलं नाही. पण आत्ता ही जी आणलेली कोरफड खूप सुंदर आणि मस्त ग्रो करत आहे. तुम्ही बघू शकता एका रोपातून 3 नवीन रोपे आली आहेत. इथे मला माती कमी वाटत होती, म्हणून इथे माती मी ही टाकून घेतली, त्याने अजून त्यांना आधार मिळेल. हे माझं तिसरं आवडतं झाड म्हणजे गोकर्ण, जे महादेवाला प्रिय आहे. महादेवाच्या पिंडीवर हे वाहिलं जातं. अगोदर या झाडाला 18, 19, कधी कधी तर 25 अशी फुलं आली होती, पण आता हे सुकून गेलं आहे. त्याची वाढ तर झाली होती, पण वाढत्या उन्हामुळे हे सुकून गेलं आहे. अशा प्रकारे ही कटिंग करून घ्यायची. जर ही कटिंग केली नाही तर आपले झाड वाढणारच नाही आणि फुलं तर अजिबातच येणार नाही. मी खूप लोकांकडे बघितलं, हे झाड वाढतं पण त्याला फूल येत नाही. कारण हेच असतं की त्याची कटिंग महत्त्वाची असते. इथे मला झाडाची माती कमी वाटली म्हणून मी इथे माती टाकून घेते, म्हणजे त्याला आधार मिळेल.
हे माझं चौथं आवडतं झाड शेवंती. या झाडाला मस्त सुंदर अशी फुलं येतात आणि बहरतात सुद्धा. हे झाड मी गेल्या वर्षी घेतलं होतं. 2-3 महिन्यातच ते कोमेजून गेलं. तरी मी न हाता आपली त्या झाडाला पाणी टाकत गेली. आपोआप त्या झाडातून नवीन एक रोप आलं आणि ते बहरत गेलं. हळूहळू ते 1-2 अशी 2-3 फांद्या येऊ लागल्या. नंतर मी एक फांदी कट करून पुन्हा त्याच कुंडीमध्ये दुसऱ्या जागी लावली आणि काही वेळाने त्याच फांदीला मस्त अशी 2-3 फुलं पण आलीत. आत्ताही मी तेच करत आहे. कट केलेली रोपे मी दुसऱ्या साईडला लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता झाडाला अजून कळी आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे, म्हणजे आपलं झाड पुन्हा बहरेल. तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी मी माझ्या झाडांना देत असते. ते एक खतासारखं काम करतं. तुम्हीही एकदा ट्राय करा, म्हणजे तुमची झाडं हिरवीगार दिसत राहतील. हा आहे माझ्या झाडांचा फायनल लूक. कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. ही बघा सुंदर अशी मोगऱ्याची कळी. तुम्हाला वाटत असेल झाडं खूप कट केली आहे, पण असे काही नाही आहे. ही झाडं कट केल्यानेच वाढत असतात. तर तुम्हीही एकदा ट्राय करा आणि तुमच्या झाडांना अजून बहरण्यासाठी मदत करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हा आहे